ची होळी करण्यात आली होती आणि याच प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्यासोबत एकूण 250 ते 300 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र एफआयआरचा राजकीय फायदा घेण्यात येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर मोठ्या नेत्यांची नावे टाळण्यात आल्याचं कळतंय। इतर म्हणून ज्या 250 ते 300 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूण याविषयी माहिती देतील। सचिन, रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघात मोठं आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन पवार, मनसेचे नेते उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली। त्या घटनेच्या 4 दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र जर एफआयआर आपण बघितलं तर त्यामध्ये मराठी शिक्षण कृती समितीचे दीपक पवार असतील किंवा मग ठाकरे गटाचे विभाग संघटक संतोष शिंदे असतील यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्ते म्हटलेले आहेत। पण त्यामध्ये कुठेही उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे यांची कुठेही एफआयआर मध्ये चर्चा नाही। त्यामुळे असाच एक चर्चा सध्या पसरली आहे की केवळ विरोधकांना राजकीय राजकीय फायदा मिळू नये म्हणून त्यांची नावं घेण्याचं टाळलंय का, अशी सध्या चर्चा सुरू आहे। उद्या ठाकरे आणि मनसे यांचा एकत्रित मेळावा पार पडणार आहे आणि आता या गुन्हा दाखल झाल्यामुळे आता या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही सरकार विरोधात आक्रमक देखील